कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय? 4-4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात आणि इकडे उद्यापनाला भजे काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासऱ्याची इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला. त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा घेतो? हा लई दिवस नाही येऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा? 48 टाके मार्ग पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचे नाही. आता मामाच पांडुरंग आणि मामीच रुक्मिणी कायच बायको आली. आता मामालाही असली तर ठीक, नाही तर मिळालं यायची. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रे वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठले आता, ते रसावतून द्यायला लागले आता पिटलेवाले. सकाळी वल्लन संध्याकाळी कोरडं. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 तर फीट झाले का? मग तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचं नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. 3रं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. 4थं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया, 10-26-26 ही जी खतं आहेत
हे सलाईन आहे, पण शेणखत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचंच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान. पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. हा, आणि ह्या 5 कारणामुळे शेती त्वटते. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणार आहे परत शेतीवर. तुम्ही आलात तरी एक करा ना. काय ए साते साते आता तर बाजार. ए बाजारला आलात तर देव आपला करा. महिना मंडळ ऐ तुमची आई जिवंत आहे ना. आई जिवंत आहे ना. आहे ना. आई जिवंत आहे ना तुमची. आहे ना. तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना. तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ. तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे. बरोबर आहे ना. आता लबाड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना. नाही ना. लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना. वाटलं ना. वाटलं ना. वाटलं ना. वाटलं ना. मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना. सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिडीवाल्यानं दुकान सांडलं. सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. अहो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे. याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय आहे? एक मेलं कांदे कापू कापू, एक मेलं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर. मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. हे लिहून ठेवून मागायला गेला का? माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर. नाही देत, मागचे नाही, आजचे नाही. शब्द काढलाय. जग बदललो. काय डोंबलं बदललंय. धोतर गेलं पायजामा, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर. गड्यानी मिशा काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पुरीनी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग. सुधारलं. आतली चड्डी नाही काय ना. 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना, आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो ना? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का? तर येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करण्यासारखं काय असं? येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. बंगला आपण बांधलाय, सोपती सुनन पोऱ्या, आपला मुक्काम जिन्यात. एवढी तर अक्कल आहे आपल्याला. मग अगोदर जिना बांधायचा, हलकटा बांधका कसं बांधला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग? आपली गुडघी गेले दिंडी निघाली, पडला ओट ठेव लिंबा खाली. सांगा देवाला मरता सर. चित्रपट रंगात आला, प्रियशीच्या गळ्यात हात घालायचा टाइम, लाईट गेली. त्यानं रिमोटच आणलं भेटीला. काय एकदा वेळ निघून गेलो काय, जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो. अहो गडी देखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? गडी देखणालाय हो, गडी देखणालाय पण गडी नाही, काय उपयोग त्याचा? यादी ऐका, यादी ऐका नीट. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचा नाही, आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही.
पुन्हा नीट ऐका पुढचे 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. कशावरून? 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन? सांगा कीर्तनात बसलेल्या माणसाने 2 प्रश्नाची उत्तर द्या. बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगा का मी पोराच्या हुंड्यावर पैशावर 1 गुंठा जमीन घेतली, 1 एकर देणार त्याला करबोट, ते पैसे रश्यातच जाणार, खंब्यात डीजेतच जाणार. आणि कोणत्याही माणसाने मला सांगा का मी मतदानाचे पैसे घेतले स्लॅब टाकला, पुढचं घर मी पुरं करणार, वास्तुशांती फुकट करणार. बोल. नाही. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन? अरे बाबा, जेवढा आंब्याला बहर आहे तेवढ्या कैऱ्या नाही, जेवढ्या कैऱ्या आहे तेवढे पाड नाही, जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही, जेवढे आंबे तेवढे रसाच्या लायक नाही, जेवढ्यांचा रस केला तो खायच्या लायक नाही. काहींचा रस इतका कठीण आहे जितकी रस तितकी साखर. पुरावा आहे त्याला गाठ्यात मैरांशी फळे. वा, जेवढा बहर आहे तेवढी फळं नाहीत. मग जगामध्ये तुम्ही सगळीकडे फिरलात तर सत्य फक्त हरीच आहे, बाकी काय सत्य आहे? सत्य काय? त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय. धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळपुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांगावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना, बापन पोरं धाब्यावर, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकले. स्कूटी गेली, उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5000 रुपये कांदा होता मागच्या 15 तेव्हा आपली चिंगळी होती. लोकांनी 5000 घेतली तेव्हा आपण चिंगळी ओजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आले. आता तो 700 रुपये होईल तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज. असं नाही चालत. घमेंड लय दिवस नाही चालत. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे. राहू केतू एकत्र आलं तर त्याला सुद्धा ग्रहण आहे. जगाला शीतल करणारा चंद्र आहे. एक वाक्य सांगा, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. भाषण करून देख सुधारणार नाही. इंग्रजी आहेत. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पुरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बा. आता काय करत टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले तर काय करतील काय. बरं, बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही नाही नाही, तर संसारला याला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाही आहे, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजत. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या? काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही.
मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्तेची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ता केला उडत भाई वया. आणि जत्राचं कसं आहे हे बा, पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देते नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चव जाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या, मग पाय